पण उद्धव ठाकरे साहेब हे मोठे मनाचे नेते आहेत। जेव्हा आपण विचारासाठी लढतो, सामान्य लोकांसाठी लढतो, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशासाठी लढतो, तेव्हा आपण पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं, आपण कशासाठी लढतो हे महत्त्वाचं असतं। आणि ही भूमिका कदाचित उद्धव ठाकरे साहेब घेतील जेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचाराल, असं मला तरी वाटतं। दादा, NDA मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार सामील आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात, मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रात त्यांना स्वतंत्र लढता येत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या अडकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना वेगळी भूमिका मनामध्ये आहे की भाजपच्या विरोधात आपल्याला जायचं आहे, कारण का भाजप आपल्याला नेहमी त्रास देते, आपल्या मंत्र्यांना तिथं त्रास देते, त्याच्याचबरोबर कार्यकर्त्यांना त्रास देते आणि बऱ्याच ठिकाणी जिथं अजितदादांचे आमदार आहेत तिथं भाजपली नवीन प्रवेश हे करून घेतलेले आहेत आणि तिथं राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष आता तिथं उभा होणार आहे। तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं झालं आहे, पण महाराष्ट्रात आत्ता लगेचच म्हणजे 4 वर्षानंतर 100% ते वेगळे लढतीलच, पण आता लगेचच भाजपच्या विरोधात जाणं हे योग्य ठरणार नाही। म्हणून महाराष्ट्रातला राग हा कुठेतरी बिहारमध्ये काढतात असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर असंही असेल की त्यांना आदेश आला असावा दिल्लीवरनं की तुम्ही अजूनपर्यंत तरी पुरोगामी विचाराचे आहात असं तुम्ही दाखवता आणि जर तुम्ही तिथे म्हणजे कुठं बिहारमध्ये उभा राहिलात तर जे काँग्रेसची मतं आहेत, नाहीतर जे तेजस्वी यादवच्या पक्षाची मतं आहेत, ते कुठंतरी विभाजन होईल असं त्यांना तिथं वाटतं। पण कदाचित भाजपला हे कळलं नाही की दादांचा नाहीतर अजितदादा पक्षाचा एक कार्यकर्ता जो अहिल्यानगर शहरामध्ये आमदार आहे संग्राम जगताप, ते आता भाजपची भाषा बोलायला लागलेले आहेत। पक्षप्रिय आणि अतिशय समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करणारे वक्तव्य तिथं करत आहेत। आता त्यांच्याबरोबर इतरही समाज जो पुरोगामी विचाराचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे, तो आता त्यांच्याबरोबर राहिलेला नाही आणि अजितदादा कुठेही त्या आमदारांवर कारवाई करत नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपचं हे जे काही रणनीती आहे बिहारमध्ये अजितदादांच्या पक्षाचे लोक उभं करून काँग्रेसची मतं खायचं, हे सुद्धा चालेल असं वाटत नाही। आता मी ज्या भागात आहे, मी विदर्भमध्ये आहे, विदर्भमध्ये लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन तुम्ही बघा, तुम्ही फार अभ्यासू पत्रकार आहात। 19चं बघा, त्यानंतर 24चं बघा, जिथं वंचित बहुजन आघाडीचे आमदारकीचे उमेदवार नाही तर खासदारकीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने मतं खाल्लीत, म्हणजे काही पक्ष निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लोक उभे करतात, पण 19 आणि 24चा अभ्यास आपण केला तर वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार होते त्यांना जी मतं मिळाली ते जिंकण्यासाठी उभे राहिले होते असं नाही, पण आकडेवारी बघितली तर अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपलाच मदत केली असं कुठंतरी आकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतात। त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलत आहेत, एक तर ते मोठ्या परिवारातले, त्या परिवाराचा आदर आहे, पण आज जे ते भूमिका बोलत आहेत ते मोघम हवेतल्या गोष्टींवर बोलत आहे। आणि आम्ही जे आकडेवारी बोलत आहे की भाजपला बहुजन विकास आघाडीचे नक्कीच फायदा इलेक्शनमध्ये तिथं झालेला आहे, हे आम्ही आकड्यावर बोलत आहे। मला असं वाटतं की आकड्यावर जर बोलायचं असेल तर नक्कीच याच्यावर युक्तिवाद आणि चर्चा आणि डिबेट आपण सर्वजण करू शकतो। त्यामुळे आमचं मत आहे अप्रत्यक्षपणे भाजपला वंचित बहुजन आघाडीचा तिथं मदतच झालेली आहे। दादा, मागच्या तीन वेळा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। परिवहन मंत्री सरनाईकांनी काल एक मोठा इव्हेंट केला, क्रिस गेल यांना सुद्धा बोलवलेलं आहे, तुम्ही सुद्धा काही आरोप केले त्यांच्यावरती? बघा, इव्हेंटबद्दल आम्ही कुठेही नकारात्मक नाही। इव्हेंट जर तुम्ही घेत असाल आणि तिथं आपल्या मराठी गोविंदांना म्हणजे जे तिथं कष्ट करतात आणि एक आपली परंपरा जे जपतात अशा युवांना तुम्ही तिथं संधी करतात, त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो। विषय एवढाच आहे की काही महिन्यांपूर्वी रॅपिडो या कंपनीला तुम्ही पकडता। रॅपिडो ही जी मोटरसायकल टॅक्सीची कंपनी आहे, महाराष्ट्रामध्ये परमिट नसतानासुद्धा काम करत होती आणि मग अशा एका ड्रायव्हरला तुम्ही बोलवता, त्याच्यावर तुम्ही काही वक्तव्य करता, त्याच्या विरोधात बोलता, मीडिया कव्हरेज मिळतं, तुम्ही फेमस होता आणि मग लगेचच 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याच कंपनीला तुमच्या एका इव्हेंटला मोठी स्पॉन्सरशिप द्यायला लावली जाते। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा वापर करून तुम्ही एका कंपनीला धमकवलं आणि त्या कंपनीला धमकवल्यानंतर त्या कंपनीशी वाटाघाट केली आणि नंतर तुम्ही त्या कंपनीकडनं काही कोटीत स्पॉन्सरशिप घेतली, याच्यावर आमचा आक्षेप आहे। म्हणजे पदाचा वापर हा लोकांच्या हितासाठी, नाहीतर टॅक्सी आपले जे बस
चालक आहेत, जे आपले एस टी कर्मचारी आहेत, त्यांना पगार वेळेवर देण्यापेक्षा, पेन्शन देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा तुमच्या एखाद्या प्रायव्हेट इव्हेंटला स्पॉन्सरशिप घेण्यासाठी घेतला, हे आम्हाला चुकीचं वाटतं आणि ह्याच्यावर नक्कीच सरकारकडनं वक्तव्य नाही तर स्टेटमेंट नाही तर क्लॅरिफिकेशन येणं जरुरी आहे. काल कदाचित त्यांनी हे सांगितलं की रोहित पवारनीसुद्धा क्रिकेटसाठी वेगळ्या स्पॉन्सरशिप घेतल्या. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, रोहित पवार काही मंत्री नाही, रोहित पवारकडे कुठलं असं पद नाही की त्या पदाचा वापर करून काही कंपनीला दबाव आणून तिथं त्या ठिकाणी आम्ही स्पॉन्सरशिप क्रिकेटसाठी घेऊ शकतो. त्यामुळे तुमची पोझिशन वेगळी, माझी पोझिशन वेगळी. आणि कदाचित सरनाईक साहेबांना आत्ता आमचं जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं MPL झालं ते या देशातलं सगळ्यात सक्सेसफुल क्रिकेट टुर्नामेंट झाली, त्याला आम्ही कोणाची स्पॉन्सरशिप घेतली होती तर अडाणी या ग्रुपची स्पॉन्सरशिप घेतली होती. आता सरनाईकांना मला एवढंच सांगायचं आहे की लागलं तर तुम्ही अडाणी या कंपनीला विचारा की तुम्ही क्रिकेट असोसिएशनला जी स्पॉन्सरशिप दिली ती का दिली. त्यामुळे उगाचच लोकांचं दिशाभूल तिथं तुम्ही त्या ठिकाणी करू नये. आम्ही आमच्या कुठल्याही पदाचा वापर हा चुकीच्या गोष्टीसाठी केला नाही. तुम्ही मंत्री असताना तुम्ही तो वापर स्वतःच्या हितासाठी केला, हे आम्ही आक्षेप घेतो. आणि याच्याचबरोबर असे 8 ते 9 मुख्यमंत्री आहेत आणि जे नेते आहेत की ज्यांनी आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि नैतिकता मनामध्ये ठेवून त्यांनी तिथं राजीनामासुद्धा दिला होता. आता सरनाईकांना आम्हाला फक्त एवढंच विचारायचं की तुम्ही पदाचा गैरवापर केला, नैतिकता तुम्ही दाखवणार आहात का, तुम्ही काही काळासाठी या पदावरनं त्या ठिकाणी राजीनामा देणार का, एवढीच आम्ही त्या ठिकाणी मागणी आणि विचारणा करतो.